नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरमई फिश म्हणजेच किंग फिश आणि सीर फिश असं या फिशला बोललं जातं। हा छोटा सुरमई फिश आहे, थोडक्यात बेबी सुरमई आहे। अर्धा किलो ते 1 किलोच्या साईजच्या आकाराचा हा मासा आहे। हा समुद्रात आढळणारा मासा आहे। सर्वप्रथम आपण त्याचा साईडचा काटा जो आहे तो साफ करत आहोत, साईडचे पर साफ करत आहोत। त्यानंतर मुंडी कटिंग करत आहोत। मुंडी कटिंग केल्यानंतर मुंडीचे आतले कल्ले बाजूला करत आहोत। त्याच्यानंतर त्या मुंडीचे एकाचे 2 तुकडे करत आहोत। त्याच्यानंतर त्याच्या पोटाच्या साईडला काप मारून पोटातील कचरा बाजूला काढत आहोत। त्याच्यानंतर आपल्या चाकूने पातळ असे स्लाइस पीस राऊंड आकाराचे मारत आहोत। तर पहा आपण किती छान असे पीस जे आपण करीसाठी वापरू शकतो आणि फ्रायसाठी वापरू शकतो। अशा पद्धतीने आपला हा पहिला मासा कापून झाला आहे। आता आपण दुसरा मासा घेतलेला आहे कटिंगसाठी। तो दुसरा मासा पण अशाच पद्धतीने मुंडी कट करून त्याचे कल्ले साफ करून मुंडीचे 2 तुकडे करून पोटाच्या साईडला असा काप मारून पोटातला कचरा बाजूला काढून आणि असे पातळ पीस करून अगदी फ्रायसाठी हे पीस करीसाठी वापरू शकतो। अशा पद्धतीने हा सुरमई मासा छोटा कटिंग करून झालेला आहे। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मोठा सुरमई मासा कसा कटिंग करायचा हे आपण पाहूया। तुम्ही चॅनलवरती नक्कीच नवीन असाल तर चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।